गाणगापूरमध्ये अशी जी लोक असतात खरंच त्यांच्या अंगात भूत वगैरे असतं का? नक्की कमेंट करून सांगा. तुळजापूरमधून बाहेर निघता निघता आम्हाला भरपूर वेळ झाला, कारण पावलांवर फॅन फोटो काढण्यासाठी थांबलेले होते. त्यानंतर आम्ही आलो येरमाळामध्ये आम्हाला येडेश्वरीचं दर्शन घ्यायचं होतं, तर आमचे खास मित्र किरण कसबे मला घेण्यासाठी आले होते. तर डोंगरावर असलेलं हे मंदिर आम्ही थोड्या अंतरावर चढल्यानंतर हे मंदिर येतं. खूप छान असं मंदिर आहे. त्यानंतर आम्ही डायरेक्ट गाभाऱ्यात गेलो दर्शन घेण्यासाठी. तर मी अंशला सोबत घेऊन गेलो होतो. अंश सगळीकडे पाहत होतो, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही गाभाऱ्यात गेल्यावर एक वेगळीच वाइब आली, एक वेगळीच ऊर्जा तिथं जाणवत होती. त्यानंतर तुम्ही देवी स्वरूप पाहू शकता. त्यानंतर देवीचे दर्शन घेतले, तसेच अंशचे पण आपले डोकं टेकवले. अंश खूप खुश होता, खूप आनंदाने ते पाहत होता देवीकडे. त्यानंतर आम्ही बाहेर निघाल्यानंतर आमचे मित्र किरण कसबे व तिथले पुजारी यांनी सत्कार केला व खूप असा मानपान केला. खरंच छान खूप वाटलं, अशी एवढ्या लांबपण इतकी जीवाभावाची माणसं आपण कमावलेली. त्यानंतर भरपूर फॅन फॉलोविंग इथं पण जमा झाली होती. सर्वांसोबत मी फोटो काढले, सर्वजण खुश झाले. थोडा वेळ थांबलो, नंतर आता मी निघणार आहे गाणगापूरला. तर मित्रांनो, गाणगापूरला गेल्या गेल्या मला वाटलं ते बाहेरचं राज्य आहे, त्यामुळे तिथं कोण ओळखणार नाही, पण भरपूर गेल्या फॅन भेटले. तसंच इथं भूत का नसते ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये मी सगळं सविस्तर सांगेन. तर हा व्लॉग कसा वाटला तोपर्यंत नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.